जागे झाले. मावळ्यांच्या रणशिंगांनी नवही दणाणून गेली. स्वराज्याचा ध्यास घेऊन उभा राहिला सिंह महान. जग जिंकणारे बरेच होते, पण मन जिंकणारा एकच. इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले एक तेजस्वी नाव म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. अखंड हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे, धर्म, धैर्य आणि न्याय यांचे प्रतीक असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राजा नव्हते, तर जनतेचे तारणहार होते. महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई राजमाता जिजाऊ त्यांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत आणि पराक्रमाच्या गोष्टी सांगून उत्तम संस्कार देत होत्या. जिजाऊंच्या संस्कारांची तलवार होती धारदार. जिजाऊंच्या संस्कारांची तलवार होती धारदार. धर्म, धैर्य, स्वाभिमान झाले शिवबांचे आधार. राजमाता जिजाऊंनी घडलेले शिवबा पुढे हिंदवी स्वराज्याचे निर्माते झाले. आईचे संस्कार आणि मुलाचे धैर्य यातूनच इतिहास घडला. शिवरायांनी अत्यंत कमी वयात स्वराज्य स्थापनेचा संकल्प केला. त्यांनी पराक्रम, शौर्य आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर आपल्या मावळ्यांसोबत अनेक किल्ले जिंकले. अफजल खानाचा वध आणि आग्र्याहून सुटका या घटना आजही प्रत्येकाच्या मनात प्रेरणा निर्माण करतात. महाराज केवळ पराक्रमी योद्धा नव्हते, तर ते उत्तम प्रशासक देखील होते. त्यांनी समाजातील सर्व स्त्रियांचा सन्मान राखला, सर्व धर्मांचा आदर केला आणि रयतेला न्याय दिला. महाराजांनी किल्ले जिंकले, पण त्याहूनही मोठे म्हणजे लोकांचे मन जिंकले. त्यांनी शिकवले, नेतृत्व म्हणजे सत्ता नव्हे, तर जबाबदारी असते. त्यांच्या न्यायप्रिय आणि लोककल्याणकारी राज्यामुळे त्यांना रयतेचा राजा असे संबोधले जाते. राजा तोच जो रयतेसाठी जगतो, स्वार्थ बाजूला ठेवून कर्तव्य निभावतो. सत्ता नव्हे, सेवा ज्याचा धर्म असतो, तोच इतिहासात अमर होतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांचे पराक्रम खूप महान होते, पण त्याहूनही महान त्यांना साथ देणारी मावळ्यांची फौज होती. ती फौज शूर आणि निष्ठावंत होती. तानाजी मालुसरे, येसाजी कंक, नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता स्वराज्यासाठी लढा दिला. मित्रांनो, महाराजांनी आपल्याला धैर्य, शिस्त, प्रामाणिकपणा आणि देशप्रेम यांचे महत्त्व पटवून दिले. आज त्यांची जयंती साजरी करताना आपण शिवरायांचे विचार आपल्या मनात जोडूया. जिथे स्वाभिमानाचा दीप पेटतो, जिथे